मित्रांनो, वडकीत एक ऐतिहासिकच मैदान म्हटलं पाहिजे, कारण आता बघताय तुम्ही मैदान कशा पद्धतीने होतात. पण एक वेगळा आदर्श घालून दिलाय बघा. वडकीच्या मैदानानं 5 वाजता फायनल झालेला आहे आणि हे फार कमी, म्हणजे बैलगाड्याच्या शर्यती चालू झाल्यापासून 5 वाजता फायनल. आणि मला वाटतंय सगळ्यांना सुखरूप जाता येतं. 7-8 वाजता भरपूर जे काय काय समस्या आहेत त्याचं निराकरण होतं. तर कसं मैदान झालं, आणि त्या मैदानात चतुर्थ क्रमांक केला होता फाजिल या बैलानं. तर कशा पद्धतीनं काय झालं, नियोजन कसं झालं, मैदान कसं, ह्याच्याविषयी गप्पा मारूया. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. शिवाजी काशीनाथ पाटील. होय, फाजिल तुमचा बैल कुठून घेतला हा बैल? मी 32 शिराल्यावरून घेतलेला. होय, बर. आता कोणाकडे बैल आहे? आता दैवत गोवेकर. बर, पण त्यांच्याकडे का दिला? तुमच्याकडे नियोजन चांगलं आहे. हा, काय त्यांच्याकडे दिल्यापासून काय फायदा झाला? त्यांच्यापासून फायदाच आहे, फायदा आहे. नाही, पण काय गुलाल मी बैल घेतलाय हा माझ्या नावासाठी घेतलाय. आणि पहिला बोरगाव मध्ये होता बैल, तिथं काय नियोजन चांगलं नव्हतं, त्यासाठी मी इकडे यांच्याकडे. आहे का रिझल्ट? आहे का रिझल्ट? आहे मला 3 मैदान गुलाल आहे. बर 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 बर. आता ज्यांचा नावाचा उल्लेख केला, रिझल्ट कसं काय, रिझल्ट आणण्यासाठी काय केलं तुम्ही? पायऱ्याचा प्रॉब्लेम येतात का नाही? नाही, ह्या बैलाला नाही, दोन्ही साईड पब्लिकवर पळणार आहे. पहिला गुलाल घेतला सोन्यान फाजील, त्या सलग 7 मैदानात ती गाडी फायनल राहिली ती पंधराच्या मैदानात. त्याच्यानंतर गौतम भाईच्या मॅगीवर घातला सासवडच्या मैदानात, तिथं बी राहील 2 नंबर केला. आणि आज मानगरच्या वादळवर पैरे बऱ्यापैकी होतात, संबंध आपल्या बऱ्यापैकी चांगला असल्यामुळं पैरे होतात. पण मला ही सांग आहे की दैवत, आता तुम्ही तर बघताय मध्ये काय व्हायचं, मध्ये तुमची बैल असायची चांगली, पण यश हुलकावणी द्यायचं, त्यावेळेस कसं पायऱ्याला नकार कसं द्यायचा? काय काय लोक द्यायची पायऱ्याला नकार, तुम्ही म्हणायला? नाही, द्यायची नाही करा. आता भरपूर, आता तुम्ही तर बघितले आपण किती बैलांना सहकार्य करून उजेडात आणले, तुम्ही त्याला साक्षीदार आहेत. तीच लोक आज आपल्याला टाळाटाळ करतात, पण एक दिवस नक्की येईल आपला की ती लोक परत फिरून आपल्याकडे येतील किंवा आपली गाडी हाणून. बर, पण काय काय तुम्हाला दिसतं, यश असल्यावर सगळी पैर असतो, गुलाल असतो सगळं. आजकालचं गणित काय झालंय, ज्याचा बैल फायनल राहतो तो बैल म्हणजे ज्याला पायऱ्याला भेटावं. पण असं नाही, सेमीला मार खाणारी भरपूर बैल असतात की दुसऱ्या मैदानात ती 1 नंबर करू शकतात, त्यातली घातली तरी फायनल राहतात. शेवटी नशिबाच्या गोष्टी असतात. गाड्याकडनं सीमेला आतनं किती गाड्या चांगल्या येतात, किती गाड्या सीमेला हलक्या, सीमी कुठल्या राहते ह्याच्यावर बराच डिपेंड असतो. बर, आता आजकालच्या गाड्याकडे कसं पाहता एवढ्या 2-3 महिन्यात? आपण बघू, गेल्या वर्षी वेगळा होता, आता पुशेगावचं मैदान येते, मोठं मैदान येते, कसं काय बदल पाहता बैलगाड्यात तुम्ही आता? आजकालचं बघितलं तर स्थिरताच नाही गाड्यांना कोणत्याच. आज जी गाडी 1 नंबर करेल ती परवाच्या मैदानाला जाऊन गटालाच मार खातीये. त्याच्यामुळे कुणीच म्हणायचं नाही मी रोज सलग 1 नंबर करील, किंवा कुणीच म्हणायचं नाही की मी गटाला मार खाल्ल्याने उद्या 1 नंबर माझा होऊ शकत नाही. होणार 100%. बर, आता अमोल भाऊ आहेत, त्यांच्या इथं थांबलेलो आणि एक वेगळ्या प्रकारचं मैदान झालं. मी जसं सांगितलं की खूप कमी मैदानात की त्याचं 5 वाजता फायनल झालं आणि लोक सुखरूप घरी पोचले. सगळं टीम असेल, गावाचं सगळं ही यश आहे. मगाशी सगळ्यांच्या बोलण्यात मी भेटून जाणलं की हे सामूहिक यश असतं. पण कसं सांगाल ह्या मैदानाचं काय तुम्हाला, आपण म्हणू काय गुरु किल्ले आहे की चांगलं मैदान झालं, काय सांगाल याच्याविषयी? आज खरं सांगायचं म्हणजे एक अभिमानास्पद, म्हणजे अभिमान एवढा वाटतो गावाचा की गेले 33 वर्ष झाले मैदान दत्त जयंतीचं भरत, आणि ह्या मैदान कायम उजाडातच होतं. फक्त गेल्या वर्षीच थोडं गाड्या जास्त आल्या, लंपी किंवा त्याच्यातनं उठल्यामुळं 700-750 गाडी झाली, म्हणून गेल्या वर्षीच थोडं जास्त गाड्या आल्यामुळं मैदानाला थोडासा अंधार पडला. नाही तर हे ऐतिहासिकच मैदान आहे, आणि ह्याची नोंद माझ्या मते आता या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही एक घ्यावी, आणि समालोचकांनी एक घ्यावी, आणि झेंडा पंचांनी एक घ्यावी. कारण का तर अभिमान ह्याचा वाटतो. आज आता माझ्या 2-3 गाड्या होत्या, समजा माझ्या नावात आमचे मित्र शिवाजी पाटील आहे, आता काय म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला भाव आहे थोडक्यात. हा, त्याच्यामुळं सांगायचं एवढंच आहे की कुठंही मैदान असू द्या, मैदान अशीच व्हावी. कारण का मैदान रोज आहेत, बरोबर, दररोज मैदान आहे. ठीक आहे, हार जीत तर कुठं बी, पण मैदान आहे ना कशी व्हावी ह्याचं म्हणजे अभिमानाने सांगतो, वडकीतच मैदान. पण काय म्हणजे आता प्रत्येकाला मी असं एक विचारू शकत नाही, पण तुम्हाला काय जाणवलं की गावचं मैदान आहे ठीक आहे, पण ह्या गोष्टी केल्या म्हणून मैदान लवकर ओळखलं?
खरं सांगायचं म्हणजे ना, आमच्या गावात एक तर मतभेद नसतात सामाजिक कार्यात, अंतर्गतले मतभेद असतील आहेत किंवा विसरून बी जातो प्रत्येक गावात. हा, प्रत्येक गावात. पण सामाजिक कुठलंही कार्य असू द्या, त्याच्यात बिलकुलही मतभेद नसतात. आणि कधीच आमचं गाव आहे ना असं ह्याची गाडी पळती, त्याच्यावर अन्याय झाला पाहिजे किंवा त्याला असं केलं पाहिजे असं कधीच होत नाही. कारण का, गावचे जे 4-5 पुढारी आहे किंवा आमची मागची लॉबी आहे आमची, जो निर्णय एक माणसाने घेतला ना एकमुखाने मान्य होतो. आणि महत्वाचं आमच्याकडं साम धाम दंड सगळे. कारण का, कुठं कुठं ना सुट्टीवाली येड्यागत करतात, काही बैलावाली येड्यागत करतात. कोण गाडी जर निकाल, आज तुम्ही मला सांगा ह्या वडकीत असा कुठला माणूस म्हणला नाही की माझ्या गाडीवर अन्याय झालाय, त्याची मला तुम्ही नोंद दाखवा. बरोबर. जो निकाल आम्ही 5 नंबर शिमे दिलता, ते आमचं माझ्या मित्राची गाडी होती पाहुण्यांची, तो निकाल बी बदलला. कधी बदलला त्यांनी ते पण काय म्हणले नाही, कारण का त्यांना पुरावा दाखवला नाही. मला मी मैदान ज्यावेळेस बघितलं ना, मला जाणवलं की मैदानात हितसंबंध कोणाचे जोपासले गेले नाही, त्यामुळे हे मैदान चांगलं झालं. अहो, संबंध जोपासायला आमचे स्वतःचे संबंध जोपासत नाही गाव, म्हणजे आमच्या गावातल्या गावातच संबंध नाहीयेत. त्याच्यामुळे अनेक ठिकाणाहून जे स्पर्धक येतात त्यांचे का जोपासन. आणि महत्वाचं असं आहे, प्रत्येक घरात गोवंश आमच्या इथं, प्रत्येकाच्या गाय बैल. अजून आम्ही शहराच्या खूप जवळ आहे, पण महत्वाचं म्हणजे आम्हाला गाव पण आहे. हा, त्याच्यामुळे आम्ही आहे ना असं, आता मोडक कंपनी आहेत आमच्या इथे, आमची गायकवाड आहे. आता जुन्या नादातले तसे आम्हीच, पण नवीन जी लॉबी आली ना ती बी मान्य करते गावात की बाबा ठीक आहे, आता गावाने जो निर्णय घेतला त्याच्यात कधीच नाही. आणि वशिला तर कोणच लावित नाही. आणि म्हणून तर हे मैदान एवढं यशस्वी झालं. आणि जे गावची गाडी असते मधून खेळणं, डायरेक्ट पळवणं, ह्या असला कुठलाही प्रकार झाला नाही. त्यामुळे बघा मैदान एक चांगलं झालं. आणि मैदान चांगलं होऊन एक आदर्श, मी म्हणेन वर्षाची नवीन सुरुवात कसं असावं मैदान, हे वडकीनं दाखवून दिलं की अशा पद्धतीनं मैदान झालं तर मैदानाची तक्रारी होणार नाही आणि सगळी लोक खुश होऊन जातात. आता थोडं दैवत यांच्याकडे जातो. काय सांगाल की काय होतंय माहितीये का, आता बैलगाड्यात तुम्ही बघता जवळनं, तर तुम्ही म्हणतात नियोजन असतं म्हणजे पायऱ्यात वगैरे, पण जोपर्यंत बैल पळत नाही तोपर्यंत नियोजन म्हणजे खरं असं शब्दाला किंमत राहिली नाही, असं झालं काय? या शब्दाला बऱ्यापैकी ना 1-5% लोक देतात फक्त. अजून बी जुनी जाणती माणसं आहे ती देतात. नवीन झालेलं पैरा बी संध्याकाळचे कॅन्सल करतात. एखाद्या दिवशी मैदानात बैलांना गटाला मार खाल्ला तर दुसऱ्या दिवशी मैदानाला पैरा कॅन्सल करतात. पण हे जास्त दिवस नाही चालणार, की शब्दाला किंमत ही येणारच थोड्या दिवसानं. हे काळ आहे, थोड्या दिवस नवीन पिढीचा आहे, चालेल. पण नंतर न शब्दाला, आणि जर तुम्हाला मी आज दिला तरच तुम्ही मला उद्या देणार आहे, ही म्हणजे एक दिवसाचं नाही ना, कंटिन्यू रोज उठून तीच आहे ना आपल्याला. बरं, त्याच्यामुळं देवाण घेवाण व्यवस्थितच करायला लागेल. आता सगळ्यांना उत्सुकता लागले पुशेगावचं नियोजन कसं. पाठीमागे एक छोटासा विक्रम झाला यांचा, भरपूर विक्रम आहेत, पण एका वेळेस 3 वेगवेगळ्या मैदानात तुमच्या गाड्या फायनल होत्या. काय झाली ती गोष्ट? नाही तसं ना, आमची बैल बऱ्यापैकी एक दिवाळी नंतर डिसेंबर पर्यंत 2 महिने कमी पळतात. म्हणजे सफेद बैल आहेत ना, थंडीमुळे थोडं पावसाच्या वातावरणात थोडी कमी पळतात. संक्रांती नंतर बऱ्यापैकी चांगली पळतात समजा. आता शिक बघा सुरुवात, थोडं ऊन वाढलं की बैलवाची व्यवस्थित पळायला लागली. आणि सासवडच्या मैदानात 2 गाड्या राहिल्या आणि सिद्धेश्वर कोरोलीच्या मैदानात 1 राहिली. म्हणजे एकाच मालकाची 3 वेगवेगळ्या मैदानात बैल राहिली, म्हणजे हे वेगळं आहे. पण त्यासाठी नियोजन खूप अवघड झालंय. म्हणजे आता एकच पायऱ्याचं जुळत नाही, तर तुम्ही कसं, म्हणजे काय सांगाल नवीन जे आता कसं प्रत्येकाला चांगला पायरा पाहिजे, प्रत्येकाला अगदी म्हणजे असं आपण म्हणू की टॉपला पळायचे, गुलालात राहायचे, तर कसं पायऱ्याचं नियोजन कसं करायचं, काय सांगाल तुम्ही? पायऱ्याचं नियोजन तसं बोललं तर आता प्रत्येकाला अपेक्षा असते आपल्या बैलापेक्षा चांगला भेटावा बैल, म्हणजे असं की आता प्रत्येकाच्या इच्छा असतात की माझ्या बैलापेक्षा बैल म्हणजे वाढीवच पाहिजे. आम्हाला बी असतं, पण आता प्रत्येक इच्छा आपली पूर्ण होत नाही, तर कमी जास्त होती. पण गाडी पळणारी असेल ती घालावी, कमी जास्त होत राहतं बैलगाडी क्षेत्रात. काय आता जी गोष्ट म्हणजे मलाच बघून असं अंगावर शहारे येतील अशी गोष्ट आहे यांच्याकडे मी दाखवतो. तुम्ही मोबाईल तुमचा काढावा, मोबाईल, आणि मित्रांनो मोबाईलच्या पाठीमागे जी गोष्ट आहे म्हणजे सगळ्यांचा शहारे येतील. काय आहे ती सांगा. ती सोन्याची पावती 2022 ची नोंद केलेली पुशेगावची, जिथं फायनल राहिली होती. वा, काय आहे बघ पावती. मित्रांनो, माणसांचे काय मतभेद हे मला माहित नाही, पण
ही भरपूर गोष्ट मोठी सांगून जाते की मित्रांनो काय म्हणजे गेल्या वर्षीचे पावते अजून नाही 2 वर्षापूर्वीची 2022 गेल्या वर्षी बकासूर सोनी होती ही बाजी बकासूर सोन्याची. वा त्यावेळेस ही हिंद केसरी झाली. मित्रांनो हे असतं एखाद्या म्हणजे बैलावर प्रेम म्हणू आपण. सोन्याप्रेमी काय आठवतं सोन्या त्यातलं? सोन्याविषयी नाही, सोन्या आमच्यासाठी देवच राहील आणि देवच आहे. हा. अजून काय सांगाल सोन्याविषयी? कारण मला काय माहितीये, मी बघितलंय तुम्ही ज्यावेळेस सोन्याविषयी बोलता भावनिक होत असता. काय हो बैलाला काय? त्या बैलानं आम्हाला माणसात आणलं, त्याच्यामुळे जे आहे ते आज किंमत आम्हाला त्या बैलामुळे आहे. म्हणजे त्या बैलानं असं आमची वेगळी ओळख निर्माण केली आणि ज्या आमच्या इच्छा होत्या माझ्या जे मी युट्यूबच्या माध्यमातून बोललो, माझ्या म्हणजे स्पष्ट मी बोलतो कायम, ज्या मी बोललो त्या बैलानं करून दावल्यात. अशी कुठलं नाही की त्या बैलानं आपली इच्छा पूर्ण केली नाही. जेवढ्या इच्छा मनात होत्या तेवढ्या आमच्या सर्वांच्या पूर्ण केल्यात त्या बैलानं. मित्रांनो सोनारपाड्याचा सोने आपण म्हणू. त्या बैलानं कितीतरी लोकांचं भलं केलं, कितीतरी पैऱ्यानं म्हणजे पैरे दिले. त्या बैलानं असं काय काय बैलांचं भलं केलं. ते म्हणतात माझंही भलं केलं. आणि मी म्हणेन जे बैलगाडी शौकीन आहेत त्यांना एक मेजवानी दिली आणि त्यांना एक आस्वाद देऊन त्यांचंही भलं केलं. म्हणून सोन्यासारखाही बैल होणे नाही. बरोबर. सोन्याचं आहे, सोन्यासारखा बैल नाही. कोणतीही गोष्ट एकच होती त्याच्यानंतर नाही. सोन्याचं आहे तसा कदाचित नाही बैल म्हणजे सोन्यासारखा नाही लागू शकत. म्हणजे बैल सोन्याचं आहे त्याचं नाही सर येऊ शकत. तर थोडं आपण एक वेगळ्या प्रकारची मुलाखत. बैल आत्ता टेम्पोत आहेत त्यामुळे ती आपल्याला दाखवता येत नाही. त्यांना त्रास नको द्यायला, कारण ते पुढं जायचं असतं. मैदानाची तयारी आहे आता हिंद केसरी मैदानाची. तर ह्यांनी वेळ दिला. एक वेगळ्या प्रकारचा पैलू मैदान कसं झालं ते, त्याच्यानंतर चतुर्थ क्रमांकाचे विनर झालेत आणि ही मोठी गोष्ट आहे. जाता आता काय सांगाल, पैरा कुठला असेल? सगळं ते दैवत नाही, दैवत भाऊच करतील ते. बरोबर. ठीक आहे, मी काय करत नाही. नाही तेच करतील ते. ठीक आहे. जसा असं म्हणू, जसा तिघांच्याही आता कपड्यावर गुलाल आहेत तसाच पुढं गुलाल पडत राहू अशी प्रार्थना करू. धन्यवाद.